महेंद्र शेठ घरत रमले कीर्तनात अन्नदानाच्या सेवेसाठी मोलाचे योगदान। शिवकर येथील गुरुस्मरण सोहळ्यात श्रोत्यांची मांदियाळी। पनवेल तालुक्यातील शिवकर येथे भव्य गुरुस्मरण सोहळा 8 ते 10 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। या गुरुस्मरण सोहळ्यात प्रसिद्ध कीर्तनकार कृष्ण महाराज चौरे पंढरपूर, जगन्नाथ महाराज पाटील आसनगाव, जयेश महाराज भाग्यवंत श्रीमंगल गड यांनी श्रोत्यांना आपल्या कीर्तनाद्वारे खिळवून ठेवले होते। मंगळवार दिनांक 9 ला रात्री जगन्नाथ महाराज पाटील आसनगाव यांचे हजारो श्रोत्यांसमोर कीर्तन सुरू असतानाच आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत येथे रसिक म्हणून सामील झाले। आपल्या व्यस्त दिनचर्येतून त्यांनी चक्क 1.25 तास कीर्तन सेवेचा लाभ घेतला। यावेळी जगन्नाथ महाराज श्रोत्यांना प्रबोधन करताना म्हणाले, आमच्या संतांचा कुणी नाद करायचा नाही। एकनाथ महाराज हे प्रवाहाविरुद्ध गेले, शिव्या द्यायला आणले होते, त्यांनाही आमच्या संतांनी ओव्या गायला लावलं। काशीला जाऊन नाथांनी काशी गेली। समाजाच्या शेवटच्या माणसांविषयी बोलतात ते संत एकनाथ महाराज हे एकाकी लढले, त्यांच्यावर अनेक संकटे आली तरी ते निश्चिंत होते। ज्ञान आणि भक्तीचाच मार्ग आपल्याला निश्चिंत करतो। गुरुमाता गुरुपिता आपल्यालाच आपले मानत नाहीत आणि म्हाताऱ्या माणसांचा अंदाज येत नाही हे खरे आहे। त्यामुळे म्हाताऱ्या माणसांचा कुणी नाद करू नये। आधार देते ती माता आणि आकार देते तो पिता, अशी उदाहरणे देत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी शैलीने जगन्नाथ महाराज यांनी श्रोत्यांचे मन जिंकले। यावेळी निलेश महाराज ढवळे म्हणाले, महेंद्र शेठ घरत यांच्या उत्तम व्यक्तिमत्वामुळे आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो। त्यांच्यात सर्वसामान्याला सामावून घेण्याचे आणि समजून घेण्याचे अजब रसायन आहे। त्यांच्या वर्तणुकीमुळे आम्ही प्रभावित झालो आहोत। त्यांनी गेल्या अनेक वर्ष 51,000 आणि यावर्षीही 51,000 रुपयांची देणगी देऊन श्री गुरुस्मरण सोहळा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले। त्याबद्दल त्यांचे आम्ही कायमच ऋणी राहू। त्यांचे सहकार्य आम्हा कीर्तनकारांना, वारकऱ्यांना खूप मोठा आधार आहे। पनवेल पूर्व परिसर युवा वारकरी आणि हरिभक्तपरायण निलेश महाराज ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा भक्तिमय गुरुस्मरण सोहळा घडवून आणला। यावेळी महेंद्र शेठ घरत यांचा कीर्तनकार जगन्नाथ महाराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। ते म्हणाले, महेंद्र शेठ घरत म्हणजे घरातले आहेत। कालाच्या कीर्तनाने गुरुस्मरण सोहळ्याची सांगता झाली। राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड। सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांचा सन्मान हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे। खूप मोठं योगदान साहेबांचे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभतंय। मागच्या वर्षी साहेबांनी या कार्यक्रमासाठी तब्बल 51,000 रुपये अनुदान दिलं होतं आणि यावर्षी देखील तब्बल 51,000 रुपयाचं अनुदान संप्रदायासाठी, धर्मासाठी काहीतरी करणं हे आपण भाग पडतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते नेहमीच संप्रदायासाठी, धर्मासाठी या ठिकाणी मदत करत असतात, अनेक ठिकाणी मदत करत असतात। त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे। सन्माननीय आदरणीय श्री अनिलजी ढवळे साहेब माजी सरपंच शिवकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे। त्यानंतर सन्माननीय आदरणीय श्री मुरलीधर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे। मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे असं समजून आजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा।